हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचं इकडं बघा. आणि आज शनिवार देखील आहे. मारुतीचं दर्शन घेऊया. किल्ल्याच्या तटबंदीकडे जाणाऱ्या पायऱ्या. चला वर जाऊया मित्रांनो. ही आहे गोवा किल्ल्यावर असणारी ही विहीर. हा आहे गोवा किल्ल्यावरील सर्वात उंच असलेला बुरुज. तर मित्रांनो आता कनकदुर्ग किल्ला बघून आम्ही गोवा किल्ल्याजवळ आलो आहोत. प्रत्येकडे किल्ला आहे पण त्यावर काय बघण्यासारखं काय म्हणजे कसं राहिलं नाही. त्यामुळे आता गोवा किल्ल्याकडे आम्ही आलो आहोत. किंवा गोवा किल्ल्याचं प्रवेशद्वार. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण किल्ल्यामध्ये. तर चला हे बघा, हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार. तिथून आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. दगडी बांधकाम आहे पूर्वीच्या काळातील. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणाकरिताच हे उपदुर्ग किनाऱ्यावर बांधण्यात आले होते 3. त्यातील हा एक किल्ला गोवा किल्ला. इथे सध्या पुरातत्व खात्यातर्फे किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे. 2-3 बुरुज व्यवस्थित सुस्थितीत करून झाले आहेत आणि बाकी किल्ल्यांचं अजून दुरुस्तीचं काम चालू आहे किल्ल्यावर. तर चला बघूया आपण किल्ला. तर मित्रांनो किल्ल्याच्या आत आल्यानंतर हा एक उजव्या बाजूला दरवाजा आहे. तो जो सरळ समुद्राच्या दिशेनेच बाहेर पडतो. आणि ते किल्ल्यावरील एक छोटं मंदिर देखील आहे. हनुमानाचं मंदिर आहे मारुतीचं इकडं बघा. आणि आज शनिवार देखील आहे. मारुतीचं दर्शन घेऊया. जय हनुमान. आणि इकडे बघा सरळ समुद्राच्या दिशेने बाहेर आलेला आहे किल्ले दरवाजा. तर बघा मित्रांनो हा अत्यंत सुस्थितीतील असा दरवाजा आहे. सुंदर बांधकाम आहे. आणि दरवाजा दोन्ही बाजूला सैनिकांकरिता विश्रांतीकरिता देवड्या आहेत. तशा सर्वच किल्ल्यावर असतात. तसेच त्या देवड्या आराम करण्याकरिता. चला आता बाकी किल्ला फिरूया आपण. मित्रांनो या गोवा किल्ल्याच्या तटबंदीकडे जाणाऱ्या पायऱ्या. चला वर जाऊया. इकडून पायऱ्या गेल्यात वर. आता आम्ही या बाजूने चाललेलो आहोत. तर मित्रांनो तटबंदीवरून दिसणारा किल्ल्याचा परिसर बघा. सध्या दुरुस्तीचे काम चालू आहे त्यामुळे बुरुजांवरची अशी झाडं झाली होती ती तोडण्यात आलेली आहेत. आणि पूर्ण हरणीचा समुद्र किनारा. तर मित्रांनो हे बघा किल्ल्याचे बुरुज. आता आपण खाली जाऊन आलो मारुती मंदिरात. तो खालचं मारुती मंदिर दिसते. तर मित्रांनो गोवा किल्ल्याची उजवी बाजू पूर्ण आमची बघून झालेली आहे. आता वरून तटबंदीवरून पूर्ण फेरी मारून झालेलं आहे. आता किल्ल्याची डाव्या बाजूला आम्ही आलो आहोत. बघा आता वरती तटबंदी आहे थोडी पडलेली आहे. बघूया आता तिथून रस्ता असेल जायला तर पूर्ण एक राऊंड मारून. तर बघा मित्रांनो ही आहे किल्ल्याची गोवा किल्ल्याची डाव्या बाजूची तटबंदी. आणि इथून दिसणारा हा फत्तेदुर्ग किल्ला ज्यावर पूर्ण घरं आहेत. आता त्याच्याच पलीकडच्या बाजूला आहे कनकदुर्ग किल्ला. तो इथून नाही दिसत आहे आता. तर चला घेऊन आपण तटबंदीवरून जरा पुढे जाऊया. इथून कार चाललं आहे तटबंदीवरून पुढे पुढे. हा देखील एक बुरुज आहे मित्रांनो. एका बाजूला चांगलं आहे पण ह्या बाजूला दगड पडलेले आहेत त्याचे. तर दुरुस्ती काम चालू येतात. ह्या बुरुजाची देखील दुरुस्ती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो ही आहे गोवा किल्ल्यावर असणारी ही विहीर. पाणी एकदम कमी येतात आहे. पाणी पण एकदम खाली गेलं आहे आणि पूर्ण शेवाळ देखील पाण्यावर आलेलं आहे. पण बऱ्यापैकी मोठी अशी विहीर आहे. दगडांनी बांधलेलं आहे पूर्ण. एका बाजूला पातळ आहे एका बाजूला पूर्ण दगडांनी बांधलेलं आहे. चला आता हा एक शेवटचा बुरुज आमचा राहिलेला आहे. मोठा बुरुज आहे वर. तो बघायचा आहे आणि मग निघायचं आहे. तर मित्रांनो हा आहे गोवा किल्ल्यावरील सर्वात उंच असलेला बुरुज. उंच देखील आहे आणि बऱ्यापैकी सुस्थितीत पूर्ण आहे. गोलाकार बुरुज. पोचलेलो आहोत आणि किल्ला देखील आमचा पूर्ण आता झाला बघून. इथे खाली छोटी रूम आहे का काही बघितलं आम्ही. पण आतमध्ये काय नाही नुसती रूम आहे ती. तर चला असं काही परिसर आहे किल्ल्याचा. तर मित्रांनो गोवा किल्ल्यावर असणाऱ्या विहिरीकडे जाणाऱ्या पायऱ्या तिथून झाडीच्या खालून पायऱ्या गेले तेव्हा दाखवतो.
ते सगळी झाडी झाली असल्यामुळे जायला व्यवस्थित रस्ता नाही आहे. असं इकडं उजव्या बाजूला फिरून परत तिकडनं असं डाव्या बाजूला खाली गेलं पाहिजे. खाली विहीर आहे पूर्ण. तर चला आता झालेला आहे बघून किल्ला. त्यात जायला निघूया आपण पुन्हा. तर मित्रांनो अशा प्रकारे गोवा किल्ला देखील आमचा फिरून जायला आहे पूर्ण. कनकदुर्ग आणि गोवा दोन्ही किल्ले जायले आहेत. फक्त दुर्ग तर बघा नाहीच फिरायला भेटत. तर चला आता हा व्हिडिओ देखील आपण इथे संपूया. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.